नमस्कार मित्रांनो, काल आपण बघितलं होतं की आरोग्य कार्ड रजिस्ट्रेशन करून कशी माहिती अपडेट करावी. ठीक आहे. आज आपण आरोग्य कार्ड रजिस्ट्रेशन भाग 2 पाहणार आहोत. भाग 2 मध्ये आपल्याला लिंकद्वारे आपला जो आरोग्य कार्ड नंबर आलेला आहे तो नंबर कसं ॲड करायचं आहे आणि त्यानंतर त्या कार्ड रजिस्ट्रेशन करत असताना त्यामध्ये इतर गोष्टी कसं फिलअप करायचे आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत या संपूर्ण गोष्टींची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम आपण या लिंकला ओपन करूया. बघा, लिंकला आता आपण ओपन करूया. लिंकला ओपन केल्याबरोबर अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे वरती आरोग्य दूत. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे लॉग आउट ही बटन दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे वेंडर रजिस्ट्रेशन दिसत आहे. ठीक आहे. जसं इथं जनरल फिजिशियन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलांची OPD, त्याच्यानंतर डोळे रुग्णालय, त्याच्यानंतर ENT हॉस्पिटल, त्याच्यानंतर त्वचा रोग तज्ञ, त्याच्यानंतर आयुर्वेदिक क्लिनिक, त्याच्यानंतर पॅथॉलॉजी, त्याच्यानंतर सोनोग्राफी, एक्सरे, CT स्कॅन आणि नंतर आहे वैद्यकीय किंवा जेनेरिक, त्याच्यानंतर आहे शासकीय योजना, त्याच्यानंतर आहे रुग्णवाहिका आणि रक्तपेढी, विशेष रुग्णालय, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, त्यानंतर आहे योजनेसह बहुविशेषता. अशा विविध प्रकारच्या वेंडर्स तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये जसं इथं तुम्हाला प्रोफाईल दाखवत आहे. ठीक आहे. जर आपण या 3 रेषेमध्ये समजा क्लिक केलं, इकडे 3 रेषा आहे. आपल्या डाव्या बाजूला 3 रेषा आहेत कॉर्नरला. या 3 रेषेला समजा आपण क्लिक केला की लगेच आरोग्य दूत याचा एक लोगो दिसेल. त्यानंतर होम पेजमध्ये ॲडिट प्रोफाईल, याच्यामध्ये आपल्याला प्रोफाईल ॲडिट करायचे असेल तर इथून आपण प्रोफाईल ॲडिट करू शकतो. जसं इथं खाली दाखवलं आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला वाचून दाखवलं त्या पद्धतीने याच्यामध्ये माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. जसं ॲडिट प्रोफाईलला आपण समजा काय केलं, ॲडिट केलं तर याच्यामध्ये एक इंटरफेस दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता तो इंटरफेस मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आहे. जसं ॲडिट प्रोफाईलला आपण ओपन केलं. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. ठीक आहे. तर सर्वात प्रथम मी जे काल तुम्हाला भरून दाखवलं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत, याला फिलअप करून दाखवणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम मी माझे नाव टाकतोय, त्यानंतर मिडल नेम वडिलाचे नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर मोबाईल क्रमांक, त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. ईमेल ॲड्रेस टाकला आहे. त्याच्यानंतर आरोग्य दूत कार्ड नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. तर आरोग्य कार्ड नंबर जे आपल्याला मिळालेला आहे तो आरोग्य कार्ड नंबर आपल्याला काय करायचे याच्यामध्ये टाकायचं आहे. जसं आता माझा आरोग्य कार्ड नंबर दाखवल्याप्रमाणे या पद्धतीचा माझा हा आरोग्य कार्ड आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला या आरोग्य कार्डमध्ये बघा, याच्यामध्ये आरोग्य दूत म्हणून तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे इंटरफेस. ठीक आहे. आता आरोग्य कार्डमध्ये विविध प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. जसं इथं लोगो दिसतं आहे तुम्हाला, आरोग्य दूत याचं लोगो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वरती इंडियाचं सिम्बॉल म्हणजे काय की आपला जो तिरंगा असतो त्या तिरंगाचा कलर. ठीक आहे. शेंद्री, पांढरा आणि हिरवा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खाली आरोग्य दूत म्हणून इथे
लाल अक्षराने लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर खाली मग पुन्हा खाली आलं तर आरोग्य कार्ड असं इथं लिहिण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर खाली नंबर देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ही सिरीज आहे नंबरची. त्यानंतर व्हॅलिड कुठून कुठंपर्यंत आहे ते पण दिलेलं आहे. व्हॅलिड फ्रॉम 2025 टू व्हॅलिड अप टू 2026. ठीक आहे. 2025 ते 2026पर्यंत ही काही आहे कार्ड व्हॅलिड आहे. म्हणजे समजा मी आता 1 जानेवारी 2025ला हा कार्ड समजा मी काढलं तर हा व्हॅलिड राहणार आहे 31 डिसेंबर 2026पर्यंत. ठीक आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2026पर्यंत हा मला कार्ड कामात येणार आहे. म्हणजे पुढील 1 वर्षाकरिता हा कार्ड माझा रिन्युअल राहील. म्हणजे 1 वर्षानंतर मला पुन्हा एकदा रिन्युअल करावं लागेल. आणि हा फॉर इथं लिहिलेला आहे की फॉर यूज ओनली इन इंडिया. हा फक्त इंडियाकरिताच आपण यूज करू शकतो, बाकी इतर देशामध्ये यूज करू शकत नाही. ठीक आहे. आता तुम्हाला कार्डबद्दल मी तुम्हाला माहिती दिलं. कार्डबद्दल याच्यासाठी माहिती दिलं की समोर समजा एखादी असू शकते पुन्हा दुसऱ्याही कुठल्या ऑर्गनायझेशनतर्फे किंवा एखाद्या संस्थेतर्फे, ठीक आहे, किंवा एखाद्या योजनेतर्फे अशाच प्रकारच्या आरोग्य दूत कार्ड कोणी काढून देत असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या ऑर्गनायझेशनचा लोगो पाहायचा. ठीक आहे. लोगो हा अशा प्रकारचा दिसणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वरती तिरंगाचे 3 रेषा जे झेंड्याचा आपला कलर असतो त्याच पद्धतीने इथे 3 रेषा आले पाहिजे. ठीक आहे. तिरंगाचे 3 रेषा. त्याच्यानंतर आरोग्य दूत असं लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्य कार्ड. त्यानंतर नंबर सिरीज आपली या पद्धतीने दिसली पाहिजे. त्यानंतर व्हॅलिड फ्रॉम आणि व्हॅलिड अप टू. त्यानंतर खाली इकडे बाजूला फॉर यूज ओनली इन इंडिया. अशा पद्धतीने या सगळं इंटरफेस तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि खाली तुम्हाला इथे 2 रेषा देण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. एक निळ्या कलरनी आणि एक इथे पुन्हा लाल कलरनी. ठीक आहे. तर अशाप्रमाणे तुम्हाला अशा 2 रेषा पण इथे देण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता हा जो कार्ड नंबर राहील, ठीक आहे, मी दाखवलेला आहे तुम्हाला इथे कार्ड नंबर. हा कार्ड नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. चला तर आपण हा कार्ड नंबर त्याच्यामध्ये इंटर करूया. ठीक आहे. तर बघा मी आता हा कार्ड नंबर काय करतो आहे, इंटर करतो. ठीक आहे. चला तर आता इथं मी कार्ड नंबर इंटर करतो आहे. ठीक आहे. मी माझा कार्ड नंबर इथे लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर माझं पिन कोड नंबर इथे मी टाकलेला आहे. ठीक आहे. पिन कोड नंतर इथे तालुका टाकलेला आहे. ठीक आहे. जे काही तालुका आहे पत्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुमचा समजा कॉलनी असेल एखादी, ठीक आहे, तर कॉलनीचे नाव टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. कॉलनीचे नाव टाकू शकता. जसं मी इथे टाकतो की इंदिरा नगर नियर बस स्टँड गडचिरोली. ठीक आहे. त्यानंतर इथे ॲट पोस्ट तालुका गडचिरोली. तालुका गडचिरोली. डिस्ट्रिक्ट गडचिरोली. ठीक आहे. त्याच्यानंतर तालुका टाकू गडचिरोली. त्यानंतर जिल्हा गडचिरोली. शहर पण आपण गडचिरोली टाकूया, गडचिरोली. त्यानंतर महाराष्ट्र.
त्यानंतर बघा, आता ज्यावेळेस मी माझं वैयक्तिक काय टाकलेलं आहे, कुटुंबाचा कार्ड नंबर टाकलेला आहे. कार्ड नंबर टाकल्यानंतर मला अतिरिक्त माहितीसुद्धा याच्यामध्ये आलेली आहे. ठीक आहे. आता ती माहिती बघा अशा पद्धतीची आहे. ठीक आहे. आता बघा, आता ती माहिती आपण पाहणार आहोत. ती माहिती आपण आता पाहणार आहोत. बघा, आता अतिरिक्त माहिती याच्यामध्ये मला आलेली आहे. वडिलाचे नाव. ठीक आहे. वडिलाचे नाव मी टाकतो इथं. त्यानंतर आईचे नाव. त्यानंतर भावांची संख्या, म्हणजे मला पकडून भावाची संख्या. मी तर माझं नावाचं कार्ड इथे काढलेलं आहे, कुटुंबाचं कार्ड आहे. ठीक आहे. भाऊ किती आहे, मला सोडून भाऊ आहेत एकूण 1. तर मी 1 भावाची संख्या 1 टाकली आहे. त्यानंतर ब्रदर डिटेल, भावाविषयी काही तुम्हाला लिहायची असेल, ठीक आहे, माहिती, ते तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. मला आता काही लिहायचे नाही, त्याच्यामुळे मी इथे निरंक ठेवतो आहे. ठीक आहे. ब्रदर डिटेल, त्याचे एज्युकेशन किंवा काही त्याच्या संदर्भात तुम्हाला काही लिहायचे असेल ते लिहा. त्याच्यानंतर नंबर ऑफ सिस्टर किती आहे, समजा ती लग्न होऊन गेली असेल दुसऱ्या गावी, तर बहिणीचा आपण याच्यामध्ये उल्लेख करू शकत नाही, कारण की ते दुसऱ्या आडनावाने ती तिथे स्थायी आहे. ठीक आहे. परंतु ती अविवाहित असेल तर आपण तिचं नाव याच्यामध्ये टाकू शकतो. पण माझी आता इथे बहीण नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथं निरंक टाकतो. 0 जे काही असेल तेच राहील. ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन, म्हणजे जर आपल्याला आपल्या घरी, आपल्या कुटुंबामध्ये भावाचे किंवा बहिणीचे किती मुलं मुली आहेत, ठीक आहे, याच्या संदर्भात आपल्याला माहिती लिहायची. मग 1 आहे, 2 आहे. ठीक आहे. आता जसे माझे 2 मुलं आहेत तर मग मी 2 लिहिणार. ठीक आहे. परंतु भावाचा 1 मुलगा आहे, त्याच्यामुळे 2 + 1 किती झाले, 3. म्हणून मी याच्यामध्ये किती लिहीन, 3 मुलं लिहीन. ठीक आहे. म्हणून मी 3 लिहिलं. त्याच्यानंतर चाइल्ड डिटेल. ठीक आहे. आता चाइल्ड डिटेल मध्ये काय येईल की तुमचे जे 3 मुलं आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये जेंट्स किती आहे, लेडीज किती आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 2 मेल and 1 फिमेल. ओके. त्याच्यानंतर ग्रँडफादर नेम, आपल्या आजोबाचे नाव. त्यानंतर ग्रँडमदर नेम. त्यानंतर काही मेडिकल हिस्ट्री आहे तुमच्यासमोर जे येत आहे. एनी फॅमिली मेंबर्स हॅव याच्यामध्ये आलेलं आहे की एनी फॅमिली मेंबर्स हॅव शुगर डायबिटीज. ठीक आहे. कोणाला तुमच्या फॅमिलीमधून कोणाला शुगर डायबिटीज आहे काय. ठीक आहे. मग कोणाला आहे, जसं फादर आहे, फादरला आहे काय, यस ऑर नो. ठीक आहे. यस असेल तर यस करायचं, नो असेल तर नो करायचं. त्यानंतर मदर, आईला आहे काय, यस ऑर नो. वाईफला आहे काय, यस ऑर नो. ब्रदरला आहे काय, यस ऑर नो. सिस्टरला आहे काय, यस ऑर नो. चाइल्डला आहे काय, यस ऑर नो. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारची आपल्याला माहिती यस नो जे काय असेल, यस असेल तर यस लिहायचे, नो असेल तर नो करायचे. इथं सगळ्यांना मी नो केलं आहे. ठीक आहे. नो याच्यासाठी केलं आहे की
आमच्या घरी कुणालाही डायबिटीज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. खाली सेकंड याच्यामध्ये पुन्हा इथं काही क्वेश्चन्स करण्यात आलेला आहे. एनी फॅमिली मेंबर्स हॅव थायरॉईड. ठीक आहे. थायरॉईडचा प्रॉब्लेम कोणाला आहे का? फादरला आहे काय? मदरला आहे काय? वाईफला आहे काय? आता मी समजा माझ्या वाईफला थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर मग मी होय म्हणून लिहिणार. ठीक आहे. बाकी यांना मी नो लिहिणार. ठीक आहे. आता तुम्हाला समजलेलंच असेल. त्यानंतर बघा खाली पुन्हा काही माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये स्कॅन डॉक्युमेंट्स अँड अपलोड पेशंट हिस्ट्री. तर तुम्हाला काय करायचे आहे, समजा तुमच्या घरी कोणी पेशंट्स असेल, त्याची काही डॉक्युमेंट्स असतील तर ते स्कॅन करून तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये अपलोड करायचे आहे. परंतु लक्षात ठेवायचं आहे की अपलोड लेस दॅन 2 MB म्हणजे 2 MBपेक्षा ती फाईल कमी असायला पाहिजे, तेव्हाच ते आपण याच्यामध्ये फाईल अटॅच करू शकतो. जसं आधार कार्ड फ्रंट अटॅचमेंट. ठीक आहे. समोरील जो आधार कार्ड आहे आपण तो याच्यामध्ये अटॅच करू शकतो. जसं आता मी चूज फाईल करतो आहे. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला एक डेमो दाखवतो आहे. ठीक आहे. आता जसं इथे ठीक आहे. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, कॅमेरामध्ये असेल तर मी कॅमेरा घेऊ शकतो. ठीक आहे. आणि समजा मीडिया पिकर असेल तर मीडियामध्ये समजा माझा ऑलरेडी एखादी फोटो असेल, ठीक आहे, आधार कार्डचा, तर मग मी त्याच्यामध्ये अपलोड करू शकतो. ठीक आहे. आता माझ्या मीडियामध्ये फोटो नाही, तर त्याच्यामुळे मी काय करणार, आता आधार कार्डची फोटो काढणार. ठीक आहे. आता ते कशी काढणार हे बघा. आता हा माझा आधार कार्ड आहे. ठीक आहे. मी आधार कार्डचा काय करतो आहे, फोटो काढतो आहे. ठीक आहे. तर बघा आता हा आधार कार्ड आहे माझा. ठीक आहे. आधार कार्डचा मी काय करतो, फोटो काढतो आहे. तर बघा अशा प्रकारे एक फोटो काढायचा आहे. ठीक आहे. फोटो काढला. ठीक आहे. त्याला डन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड बॅग अटॅचमेंट. आता मागच्या साईडने पण तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्डचा फोटो काढायचा आहे. ठीक आहे. किंवा ऑलरेडी फाईल असेल तर ती ॲड करायची आहे. आता हा मागच्या साईडचा माझा फोटो आहे. ठीक आहे. मी इथे ॲड करतो आहे. हां. ठीक आहे. याला पण मी काय करतो आहे, सेव्ह करतो. ठीक आहे. त्यानंतर राशन कार्ड अटॅचमेंट असेल तर तुम्ही पुन्हा राशन कार्डचा पण फोटो काय करू शकता, अटॅच करू शकता. परंतु आता माझ्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी आता करणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युजर्स प्रोफाईल पिक्चर अटॅचमेंट. आता जे वापरकर्ते आहे त्यांच्या तुम्हाला काय करायचं आहे, इथे प्रोफाईल पिक्चर तुम्हाला अटॅच करायचे आहे. ठीक आहे. इथून तुम्ही अटॅच करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये माझं प्रोफाईल पिक्चर असेल तर मी अटॅच करणार, नसेल तर अटॅच करणार नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघतो आहे मी, प्रोफाईल पिक्चर असेल, माझी फोटो असेल तर मी अवश्यच ठेवीन. ठीक आहे. दिसून तर नाही राहिली. ठीक आहे. तर डबल आहे, सिंगल काही दिसून नाही राहिली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रोफाईल पिक्चर ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा समोर आहे, नेक्स्ट आहे याच्यामध्ये. आता प्रोफाईल पिक्चर अटॅचमेंट तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन अटॅचमेंट. समजा एखाद्या डॉक्टरांनी तुम्हाला काही लिहून दिलं असेल, ठीक आहे, तर ते प्रिस्क्रिप्शन तुम्हाला काय करायचे, याच्या फाईल याच्यामध्ये जोडायचं आहे, अटॅचमेंट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लड टेस्ट रिपोर्ट, युरिन रिपोर्ट इथे तुम्हाला अटॅच करायचे या फाईलला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सरे असेल, काही तुम्हाला झालं असेल, तुमच्या घरच्यांना काही झालं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे. त्यानंतर सोनोग्राफी अटॅचमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर एम आर आय अटॅचमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा खाली
हॉस्पिटल बिल अटॅचमेंट बिल असेल तर बिल टाका, पहिला बिल. दुसरा बिल असेल तर दुसरा बिल टाका. ठीक आहे. हॉस्पिटलचा तिसरा बिल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. ही सर्व माहिती तुम्ही भरले तर तुम्हाला काय करायचं आहे, मग इथे झाल्यानंतर क्रिएट अकाउंट. ठीक आहे. क्रिएट अकाउंट हा तुमचा बनेल. ठीक आहे. आता हा सेव्ह झाला. ठीक आहे. आता काय झाला, खाते सक्सेसफुली अपलोड झालेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची माहिती भरायची आहे. आता हे संपूर्ण माहिती माझी काय झालेली आहे, याच्यामध्ये सेव्ह झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मग लॉग आउट आपण याद्वारे लॉग आउट करू शकता. ठीक आहे. तर लॉग इन करताना परत आपल्याला इथे मोबाईल नंबर, ठीक आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे तुम्ही क्रिएट केला असेल ते पासवर्ड टाकून तुम्ही पुन्हा काय करू शकता, लॉग इन करू शकता. बघा आता माझा मोबाईल नंबर मी टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पासवर्डसुद्धा टाकतो आहे. आणि लॉग इन करतो. ठीक आहे. आता बघा अशा पद्धतीने मी लॉग इन केलं. बघा लॉग इन केल्याबरोबर काय या सगळ्या गोष्टी काय झाल्या आहे मला दिसू लागल्यात. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस मी याला व्ह्यू करतो आहे, ठीक आहे, आता वेंडर रजिस्टर मला करायचं असेल तर मी काय केलं, व्ह्यू केलं. व्ह्यू केल्याबरोबर काय झालं, त्यातील जे काही माहिती आहे ती माहिती आता ओपन होत आहे. परंतु इथं नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. इथे तालुका येईल. ठीक आहे. तो तालुका सिलेक्ट करा. ठीक आहे. जो काही तालुका आहे आपला तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची सिटी, ठीक आहे, आणि सर्च करायचे आहे. आता इथं काय दाखवत आहे की इथे दाखवत आहे नो डाटा फाउंड. याला कारण असं आहे की अजूनपर्यंत आरोग्यदूत ऑर्गनायझेशनतर्फे हा जो डाटा आहे हा पूर्णपणे फीडअप करण्यात आलेला नाही. फक्त आता काही विभागांमध्ये हा काम चालू झालेला आहे, परंतु नागपूर विभागाचं काम अजूनपर्यंत कंप्लीट झालेलं नाही. ती प्रोसेसमध्ये काम चालू आहे. तर त्या प्रोसेस जशी कंप्लीट होईल त्या पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण यादी, गावाची यादी, त्याच्यानंतर जिल्हा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शो करणार आहे. ठीक आहे. तर आता मी इथून काय करतो आहे, लॉग आउट करतो. ठीक आहे. लॉग आउट केल्यावर पुन्हा याच्यामध्ये मला काय दाखवेल, मोबाईल नंबर आणि पासवर्ड. ठीक आहे. तर अशाप्रमाणे ज्या कोणी आता उमेदवार आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम्स होत असतील की मला लॉग इन कसं करायचं, त्याच्यानंतर पासवर्ड काय टाकायचं, ठीक आहे, किंवा एखाद्याला आरोग्य कार्ड काढायचं आहे तर त्याला समजा काही प्रॉब्लेम्स जात असतील तर अशा पद्धतीने त्यांना काय करायचं आहे, या व्हिडिओला संपूर्ण पाहायचं आहे आणि पाहिल्यानंतर बारकाईने समजून लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि त्याला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परिपूर्ण माहिती भरायची आहे आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी आहे आपल्यापर्यंत सीमित न ठेवता आपण इतरांना पण या सगळ्या गोष्टीचे वर्णन करून सांगायचे आहे, जेणेकरून समोरची व्यक्ती पण काय केलं पाहिजे, आरोग्य कार्ड काढले पाहिजे. आणि त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी स्वतःसाठी पण आहे ही सेवा आणि दुसऱ्यांसाठी पण सेवा आहे. त्याच्यामुळे सगळ्या देशवासींना आपल्याला काय सांगायचं आहे की आरोग्य कार्ड काढा आणि विविध प्रकारचे काय घ्या, लाभ घ्या. मग याच्यामध्ये दवाखाने, स्पेशलिस्टी जे काही आहे ते पण याच्यामध्ये शो करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स शो करणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टर्सची संपूर्ण डिटेल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजा रुग्णवाहिका पाहिजे, रुग्णवाहिका पण
इथे 24 तास उपलब्ध राहणार आहे. रक्तपेढीसुद्धा अवेलेबल राहणार आहे. त्याच्यानंतर काही टेस्ट असतील, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, ठीक आहे. म्हणजे संपूर्ण प्रकारच्या ज्या काही पॅथॉलॉजी टेस्ट आहे त्या संपूर्ण पॅथॉलॉजी टेस्टसुद्धा आपल्याला इथे शो करणार आहेत, ठीक आहे. आणि विविध प्रकारच्या तुम्हाला गोष्टी याच्यामध्ये दाखवणार आहेत. त्याच्यामुळे जे कोणी नवीन आरोग्य दूतसाठी अप्लाय करत असतील तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून घ्यावं आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची काम करावे, जेणेकरून लोकांना पण याचा फायदा करून घेता येईल, ठीक आहे. 120 रुपये तुम्हाला काय करायचं आहे, एका कार्डच्या मागे तुम्हाला पे करायचे आहे. 120 रुपयामध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन होईल आणि दरवर्षी तुम्हाला 120 रुपये देऊनच तुम्हाला जे कार्ड आहे ते बनवावं लागेल. आणि 120 रुपये कार्डमध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही आहे ही फॅसिलिटी तुम्हाला या आरोग्य कार्डद्वारे मिळणार आहे, ठीक आहे. ही जी सेवा आहे ही 1 वर्षासाठी व्हॅलिड राहील, ठीक आहे. 120 रुपये कार्डचे लागेल, त्याच्यासाठी 1 वर्ष तुम्हाला काय व्हॅलिड राहील हे कार्ड्स. आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही गोष्टी आमच्या आरोग्य कार्डद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे ते 20%, 10% ते 20% आणि त्यावरील सुद्धा आमच्याकडून जेवढं तुम्हाला देता येईल त्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करूया. सर्वजण आपापल्या पद्धतीने इथे काम करूया आणि आपल्या या मोहीमला समोर नेऊया. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आरोग्य दूत विषयक एक नवीन अपडेट. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंकद्वारे आरोग्य कार्ड अपडेट कसे करायचे, आरोग्य कार्ड नंबर कसं फिलअप करायचं आणि कोणकोणत्या वेंडर्स नमस्कार मित्रांनो, आज आपण आरोग्याविषयी नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हिडिओची काल आपण बघितलं होतं की आरोग्य कार्ड रजिस्ट्रेशन करून कशी माहिती अपडेट करावी, ठीक आहे. आज आपण आरोग्य कार्ड रजिस्ट्रेशन भाग 2 पाहणार आहोत. भाग 2 मध्ये आपल्याला लिंकद्वारे आपला जो आरोग्य कार्ड नंबर आलेला आहे तो नंबर कसं ॲड करायचा आहे आणि त्यानंतर त्या कार्ड रजिस्ट्रेशन करत असताना त्यामध्ये इतर गोष्टी कसं फिलअप करायचे आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत या संपूर्ण गोष्टींची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम आपण या लिंकला ओपन करूया. लिंकला ओपन केल्याबरोबर या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल.
बघा लिंकला आता आपण ओपन करूया. लिंकला ओपन केल्याबरोबर अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे वरती आरोग्यदूत ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे लॉग आउट ही बटन दिसत आहे ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे वेंडर रजिस्ट्रेशन दिसत आहे ठीक आहे. जसं इथं जनरल फिजिशियन्स ठीक आहे. त्याच्यानंतर मुलांची OPD, त्याच्यानंतर डोळे रुग्णालय, त्याच्यानंतर ENT हॉस्पिटल, त्याच्यानंतर त्वचा रोग तज्ञ, त्याच्यानंतर आयुर्वेदिक क्लिनिक, त्याच्यानंतर पॅथॉलॉजी, त्याच्यानंतर सोनोग्राफी, एक्सरे, CT स्कॅन आणि नंतर आहे वैद्यकीय किंवा जेनेरिक, त्याच्यानंतर आहे शासकीय योजना, त्याच्यानंतर आहे रुग्णवाहिका आणि रक्तपेढी, विशेष रुग्णालय, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, त्यानंतर आहे योजनेसह बहुविशेषता. अशा विविध प्रकारच्या वेंडर्स तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहे ठीक आहे. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये जसं इथं तुम्हाला प्रोफाईल दाखवत आहे ठीक आहे. जर आपण या 3 रेषेमध्ये समजा क्लिक केलं, इकडे 3 रेषा आहे, आपल्या डाव्या बाजूला 3 रेषा आहेत कॉर्नरला. या 3 रेषेला समजा आपण क्लिक केला की लगेच आरोग्यदूत याचा एक लोगो दिसेल. त्यानंतर होम पेजमध्ये ॲडिट प्रोफाईल, याच्यामध्ये आपल्याला प्रोफाईल ॲडिट करायचे असेल तर इथून आपण प्रोफाईल ॲडिट करू शकतो. जसं इथं खाली दाखवलं आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला वाचून दाखवलं त्या पद्धतीने याच्यामध्ये माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. जसं ॲडिट प्रोफाईलला आपण समजा काय केलं, ॲडिट केलं तर याच्यामध्ये एक इंटरफेस दिसेल तुम्हाला ठीक आहे. आता तो इंटरफेस मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आहे. जसं ॲडिट प्रोफाईलला आपण ओपन केलं ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण मी जे काल तुम्हाला भरून दाखवलं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत, याला फिलअप करून दाखवणार आहोत ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम मी माझे नाव टाकतोय, त्यानंतर मिडल नेम वडिलाचे नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर मोबाईल क्रमांक, त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे ठीक आहे. ईमेल ॲड्रेस टाकला आहे. त्याच्यानंतर आरोग्यदूत कार्ड नंबर टाकायचा आहे ठीक आहे. तर आरोग्य कार्ड नंबर जे आपल्याला मिळालेला आहे तो आरोग्य कार्ड नंबर आपल्याला काय करायचे याच्यामध्ये टाकायचं आहे. जसं आता माझा आरोग्य कार्ड नंबर ठीक आहे, माझा आरोग्य कार्ड नंबर मी यामध्ये इथे दाखवल्याप्रमाणे या पद्धतीचा माझा हा आरोग्य कार्ड आहे ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला या आरोग्य कार्डमध्ये बघा, याच्यामध्ये आरोग्यदूत म्हणून तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे इंटरफेस ठीक आहे. आता आरोग्य कार्डमध्ये विविध प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. जसं इथं लोगो दिसतंय तुम्हाला, आरोग्यदूत याचं लोगो आहे ठीक आहे. त्याच्यानंतर वरती इंडियाचं सिम्बॉल म्हणजे काय की आपला जो तिरंगा असतो त्या तिरंगाचा कलर ठीक आहे, शेंद्री, पांढरा आणि हिरवा ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खाली आरोग्यदूत म्हणून इथे लाल अक्षराने लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर खाली मग पुन्हा खाली आलं तर आरोग्य कार्ड असं इथं लिहिण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर खाली नंबर देण्यात आलेला आहे ठीक आहे. त्यानंतर ही सिरीज आहे नंबरची. त्यानंतर व्हॅलिड कुठून कुठंपर्यंत आहे ते पण दिलेलं आहे. व्हॅलिड फ्रॉम 2025 टू व्हॅलिड अप टू 2026 ठीक आहे. 2025 ते 2026पर्यंत ही काही आहे कार्ड व्हॅलिड आहे. म्हणजे समजा मी आता 1 जानेवारी 2025ला हा कार्ड समजा मी काढलं तर हा व्हॅलिड राहणार आहे. समोरच्या 31 डिसेंबर 2026
26पर्यंत, ठीक आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2026पर्यंत हा मला कार्ड कामात येणार आहे. म्हणजे पुढील 1 वर्षाकरिता हा कार्ड माझ्या रिन्युअल राहील. म्हणजे 1 वर्षानंतर मला पुन्हा एकदा रिन्युअल करावं लागेल. आणि हा फॉर इथं लिहिलेला आहे की फॉर यूज ओनली इन इंडिया. हा फक्त इंडियाकरिताच आपण यूज करू शकतो, बाकी इतर देशामध्ये यूज करू शकत नाही, ठीक आहे. आता तुम्हाला कार्डबद्दल मी तुम्हाला माहिती दिलं. कार्डबद्दल याच्यासाठी माहिती दिलं की समोर समजा एखादी असू शकते पुन्हा दुसऱ्याही कुठल्या ऑर्गनायझेशनतर्फे किंवा एखाद्या संस्थेतर्फे, ठीक आहे, किंवा एखाद्या योजनेतर्फे अशाच प्रकारच्या आरोग्य दूत कार्ड कोणी काढून देत असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या ऑर्गनायझेशनचा लोगो पाहायचा, ठीक आहे. लोगो हा अशा प्रकारचा दिसणे आवश्यक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वरती तिरंगाचे 3 रेषा जे झेंड्याचा आपला कलर असतो त्याच पद्धतीने इथे 3 रेषा आले पाहिजे, ठीक आहे. तिरंगाचे 3 रेषा, त्याच्यानंतर आरोग्य दूत असं लिहिलं पाहिजे, त्याच्यानंतर आरोग्य कार्ड, त्यानंतर नंबर सिरीज आपली या पद्धतीने दिसली पाहिजे, त्यानंतर व्हॅलिड फ्रॉम आणि व्हॅलिड अप टू, त्यानंतर खाली इकडे बाजूला फॉर यूज ओनली इन इंडिया. अशा पद्धतीने या सगळं इंटरफेस तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि खाली तुम्हाला इथे 2 रेषा देण्यात आलेल्या आहे, ठीक आहे. एक निळ्या कलरनी आणि एक इथे पुन्हा लाल कलरनी, ठीक आहे. तर अशाप्रमाणे तुम्हाला अशा 2 रेषा पण इथे देण्यात आलेले आहे, ठीक आहे. आता हा जो कार्ड नंबर राहील, ठीक आहे, मी दाखवलेला आहे तुम्हाला इथे कार्ड नंबर. हा कार्ड नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. चला तर आपण हा कार्ड नंबर त्याच्यामध्ये इंटर करूया, ठीक आहे. तर बघा मी आता हा कार्ड नंबर काय करतो आहे, इंटर करतो, ठीक आहे. चला तर आता इथं मी कार्ड नंबर इंटर करतो आहे, ठीक आहे. मी माझा कार्ड नंबर इथे लिहिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर माझं पिन कोड नंबर इथे मी टाकलेला आहे, ठीक आहे. पिन कोड नंतर इथे तालुका टाकलेला आहे, ठीक आहे. जे काही तालुका आहे पत्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुमचा समजा कॉलनी असेल एखादी, ठीक आहे, तर कॉलनीचे नाव टाकू शकता तुम्ही, ठीक आहे. कॉलनीचे नाव टाकू शकता. जसं मी इथे टाकतो की इंदिरा नगर नियर बस स्टँड गडचिरोली, ठीक आहे. त्यानंतर इथे ॲट पोस्ट तालुका गडचिरोली, तालुका गडचिरोली, डिस्ट्रिक्ट गडचिरोली, ठीक आहे. त्याच्यानंतर तालुका टाकू गडचिरोली, त्यानंतर जिल्हा गडचिरोली, शहर पण आपण गडचिरोली टाकूया गडचिरोली, त्यानंतर महाराष्ट्र. त्यानंतर बघा आता ज्यावेळेस मी माझं वैयक्तिक काय टाकलेलं आहे, कुटुंबाचा कार्ड नंबर टाकलेला आहे. कार्ड नंबर टाकल्यानंतर मला अतिरिक्त माहितीसुद्धा याच्यामध्ये आलेली आहे, ठीक आहे. आता ती माहिती बघा अशा पद्धतीची आहे, ठीक आहे. आता बघा आता ती माहिती आपण पाहणार आहोत. ती माहिती आपण आता पाहणार आहोत, ठीक आहे.
बघा आता अतिरिक्त माहिती याच्यामध्ये मला आलेली आहे. वडिलाचे नाव, ठीक आहे. वडिलाचे नाव मी टाकतो इथं. त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर भावांची संख्या, म्हणजे मला पकडून भावाची संख्या. मी तर माझं नावाचं कार्ड इथे काढलेलं आहे, कुटुंबाचं कार्ड आहे, ठीक आहे. भाऊ किती आहे? मला सोडून भाऊ आहेत एकूण 1. तर मी 1 भावाची संख्या 1 टाकली आहे. त्यानंतर ब्रदर डिटेल, भावाविषयी काही तुम्हाला लिहायची असेल, ठीक आहे, माहिती, ते तुम्ही इथे लिहू शकता, ठीक आहे. मला आता काही लिहायचे नाही, त्याच्यामुळे मी इथे निरंक ठेवतो आहे, ठीक आहे. ब्रदर डिटेल, त्याचे एज्युकेशन किंवा काही त्याच्या संदर्भात तुम्हाला काही लिहायचे असेल ते लिहा. त्याच्यानंतर नंबर ऑफ सिस्टर किती आहे? समजा ती लग्न होऊन गेली असेल दुसऱ्या गावी, तर बहिणीचा आपण याच्यामध्ये उल्लेख करू शकत नाही, कारण की ते दुसऱ्या आडनावाने ती तिथे स्थायी आहे, ठीक आहे. परंतु ती अविवाहित असेल तर आपण तिचं नाव याच्यामध्ये टाकू शकतो. पण माझी आता इथे बहीण नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथं निरंक टाकतो. 0 जे काही असेल तेच राहील, ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन, म्हणजे जर आपल्याला आपल्या घरी आपल्या कुटुंबामध्ये भावाचे किंवा बहिणीचे किती मुलं मुली आहेत, ठीक आहे, याच्या संदर्भात आपल्याला माहिती लिहायची. मग 1 आहे, 2 आहे, ठीक आहे. आता जसे माझे 2 मुलं आहेत तर मग मी 2 लिहिणार, ठीक आहे. परंतु भावाचा 1 मुलगा आहे, त्याच्यामुळे 2 + 1 किती झाले? 3. म्हणून मी याच्यामध्ये किती लिहीन? 3 मुलं लिहीन, ठीक आहे. म्हणून मी 3 लिहिलं. त्याच्यानंतर चाइल्ड डिटेल, ठीक आहे. आता चाइल्ड डिटेल मध्ये काय येईल की तुमचे जे 3 मुलं आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये जेंट्स किती आहे, लेडीज किती आहे, ठीक आहे. याच्यामध्ये 2 मेल and 1 फिमेल, ओके. त्याच्यानंतर ग्रँडफादर नेम, आपल्या आजोबाचे नाव, त्यानंतर ग्रँडमदर नेम, त्यानंतर काही मेडिकल हिस्ट्री आहे तुमच्यासमोर जे येत आहे. एनी फॅमिली मेंबर्स हॅव याच्यामध्ये आलेलं आहे की एनी फॅमिली मेंबर्स हॅव शुगर डायबिटीज, ठीक आहे. कोणाला तुमच्या फॅमिलीमधून कोणाला शुगर डायबिटीज आहे काय, ठीक आहे. मग कोणाला आहे? जसं फादर आहे, फादरला आहे काय? यस ऑर नो, ठीक आहे. यस असेल तर यस करायचं, नो असेल तर नो करायचं. त्यानंतर मदर, आईला आहे काय? यस ऑर नो. वाईफला आहे काय? यस ऑर नो. ब्रदरला आहे काय? यस ऑर नो. सिस्टरला आहे काय? यस ऑर नो. चाइल्डला आहे काय? यस ऑर नो, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारची आपल्याला माहिती यस नो जे काय असेल, यस असेल तर यस लिहायचे, नो असेल तर नो करायचे. इथं सगळ्यांना मी नो केलं आहे, ठीक आहे. नो याच्यासाठी केलं आहे की आमच्या घरी कुणालाही डायबिटीज नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. खाली सेकंड याच्यामध्ये पुन्हा इथं काही क्वेश्चन्स करण्यात आलेला आहे. एनी फॅमिली मेंबर्स हॅव थायरॉईड, ठीक आहे. थायरॉईडचा प्रॉब्लेम कोणाला आहे का? फादरला आहे काय? मदरला आहे काय? वाईफला आहे काय? आता मी समजा माझ्या वाईफला थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर मग मी होय म्हणून लिहिणार, ठीक आहे. बाकी यांना मी नो लिहिणार, ठीक आहे. आता तुम्हाला समजलेलंच असेल.
त्यानंतर बघा खाली पुन्हा काही माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये स्कॅन डॉक्युमेंट्स अँड अपलोड पेशंट हिस्ट्री. तर तुम्हाला काय करायचे आहे, समजा तुमच्या घरी कोणी पेशंट्स असेल, त्याची काही डॉक्युमेंट्स असतील तर ते स्कॅन करून तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये अपलोड करायचे आहे. परंतु लक्षात ठेवायचं आहे की अपलोड लेस दॅन 2 MB म्हणजे 2 MBपेक्षा ती फाईल कमी असायला पाहिजे, तेव्हाच ते आपण याच्यामध्ये फाईल अटॅच करू शकतो. जसं आधार कार्ड फ्रंट अटॅचमेंट, ठीक आहे, समोरील जो आधार कार्ड आहे आपण तो याच्यामध्ये अटॅच करू शकतो. जसं आता मी चूज फाईल करतो आहे, ठीक आहे. फक्त मी तुम्हाला एक डेमो दाखवतो आहे, ठीक आहे. आता जसं इथे, ठीक आहे, आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, कॅमेरामध्ये असेल तर मी कॅमेरा घेऊ शकतो, ठीक आहे. आणि समजा मीडिया पिकर असेल तर मीडियामध्ये समजा माझा ऑलरेडी एखादी फोटो असेल, ठीक आहे, आधार कार्डचा, तर मग मी त्याच्यामध्ये अपलोड करू शकतो, ठीक आहे. आता माझ्या मीडियामध्ये फोटो नाही, तर त्याच्यामुळे मी काय करणार, आता आधार कार्डची फोटो काढणार, ठीक आहे. आता ते कशी काढणार हे बघा. आता हा माझा आधार कार्ड आहे, ठीक आहे. मी आधार कार्डचा काय करतो आहे, फोटो काढतो आहे, ठीक आहे. तर बघा आता हा आधार कार्ड आहे माझा, ठीक आहे. आधार कार्डचा मी काय करतो, फोटो काढतो आहे. तर बघा अशा प्रकारे एक फोटो काढायचा आहे, ठीक आहे. फोटो काढला, ठीक आहे, त्याला डन करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड बॅग अटॅचमेंट. आता मागच्या साईडने पण तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्डचा फोटो काढायचा आहे, ठीक आहे, किंवा ऑलरेडी फाईल असेल तर ती ॲड करायची आहे. आता हा मागच्या साईडचा माझा फोटो आहे, ठीक आहे, मी इथे ॲड करतो आहे, हां, ठीक आहे. याला पण मी काय करतो आहे, सेव्ह करतो, ठीक आहे. त्यानंतर राशन कार्ड अटॅचमेंट असेल तर तुम्ही पुन्हा राशन कार्डचा पण फोटो काय करू शकता, अटॅच करू शकता. परंतु आता माझ्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी आता करणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युजर्स प्रोफाईल पिक्चर अटॅचमेंट. आता जे वापरकर्ते आहे त्यांच्या तुम्हाला काय करायचे आहे, इथे प्रोफाईल पिक्चर तुम्हाला अटॅच करायचे आहे, ठीक आहे. इथून तुम्ही अटॅच करू शकता, ठीक आहे. आता याच्यामध्ये माझं प्रोफाईल पिक्चर असेल तर मी अटॅच करणार, नसेल तर अटॅच करणार नाही, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघतोय मी प्रोफाईल पिक्चर असेल, माझी फोटो असेल तर मी अवश्यच ठेवीन, ठीक आहे. दिसून तर नाही राहिली, ठीक आहे. तर डबल आहे, सिंगल काही दिसून नाही राहिली, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रोफाईल पिक्चर ठेवू शकतो, ठीक आहे. त्यानंतर बघा समोर आहे, नेक्स्ट आहे याच्यामध्ये. आता प्रोफाईल पिक्चर अटॅचमेंट तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन अटॅचमेंट. समजा एखाद्या डॉक्टरांनी तुम्हाला एखादी काही लिहून दिलं असेल, ठीक आहे, तर ते प्रिस्क्रिप्शन तुम्हाला काय करायचे, याच्या फाईल याच्यामध्ये जोडायचं आहे, अटॅचमेंट करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लड टेस्ट रिपोर्ट, युरिन रिपोर्ट इथे तुम्हाला अटॅच करायचे या फाईलला, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सरे असेल, काही तुम्हाला झालं असेल, तुमच्या घरच्यांना काही झालं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे. त्यानंतर सोनोग्राफी अटॅचमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर MRI अटॅचमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा खाली हॉस्पिटल बिल अटॅचमेंट. बिल असेल तर बिल टाका, पहिला बिल. दुसरा बिल असेल तर दुसरा बिल टाका, ठीक आहे. हॉस्पिटलचा तिसरा बिल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, ठीक आहे. ही सर्व माहिती तुम्ही भरले तर तुम्हाला काय करायचं आहे, मग इथे झाल्यानंतर क्रिएट अकाउंट, ठीक आहे. क्रिएट अकाउंट हा तुमचा बनेल, ठीक आहे.
आता हा सेव्ह झाला. ठीक आहे. आता काय झाला, खाते सक्सेसफुली अपलोड झालेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची माहिती भरायची आहे. आता हे संपूर्ण माहिती माझी काय झालेली आहे, याच्यामध्ये सेव्ह झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मग लॉग आउट आपण याद्वारे लॉग आउट करू शकता. ठीक आहे. तर लॉग इन करताना परत आपल्याला इथे मोबाईल नंबर, ठीक आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे तुम्ही क्रिएट केला असेल ते पासवर्ड टाकून तुम्ही पुन्हा काय करू शकता, लॉग इन करू शकता. बघा आता माझा मोबाईल नंबर मी टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पासवर्डसुद्धा टाकतो आहे. आणि लॉग इन करतो. ठीक आहे. आता बघा अशा पद्धतीने मी लॉग इन केलं. बघा लॉग इन केल्याबरोबर काय या सगळ्या गोष्टी काय झाल्या आहे मला दिसू लागल्यात. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस मी याला व्ह्यू करतो आहे, ठीक आहे, आता वेंडर रजिस्टर मला करायचं असेल तर मी काय केलं, व्ह्यू केलं. व्ह्यू केल्याबरोबर काय झालं, त्यातील जे काही माहिती आहे ती माहिती आता ओपन होत आहे. परंतु इथं नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. इथे तालुका येईल. ठीक आहे. तो तालुका सिलेक्ट करा. ठीक आहे. जो काही तालुका आहे आपला तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमची सिटी, ठीक आहे, आणि सर्च करायचे आहे. आता इथं काय दाखवत आहे की इथे दाखवत आहे नो डाटा फाउंड. याला कारण असं आहे की अजूनपर्यंत आरोग्यदूत ऑर्गनायझेशनतर्फे हा जो डाटा आहे हा पूर्णपणे फीडअप करण्यात आलेला नाही. फक्त आता काही विभागांमध्ये हा काम चालू झालेला आहे. परंतु नागपूर विभागाचं काम अजूनपर्यंत कंप्लीट झालेलं नाही. ती प्रोसेसमध्ये काम चालू आहे. तर त्या प्रोसेस जशी कंप्लीट होईल त्या पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण यादी, गावाची यादी, त्याच्यानंतर जिल्हा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शो करणार आहे. चला एक दुसरा रजिस्ट्रेशन लॉग इन करून पाहू आपण. बघा मी एक दुसरा रजिस्ट्रेशन लॉग इन करतो आहे. आता याच्यामध्ये क्रिएट युअर अकाउंट्स. सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे, नाव टाकायचं आहे. ठीक आहे. नाव टाकल्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम, ठीक आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे. जसं मी फर्स्ट नेम टाकतो आहे कुणाल, मिडल नेम देवेंद्र, लास्ट नेम दरोकर, मोबाईल नंबर इंटर करतो आहे. त्यानंतर ईमेल आय डी, त्यानंतर आरोग्यदूत कार्ड नंबर असेल तर टाकायचं म्हटलं, नसेल तर 0000 टाकलं तरी चालेल. ठीक आहे. आता कुणाकडे नंबर असतं कुणाकडे नंबर नसतं, त्याच्यामुळे आपण 0000 टाकलं तरी चालेल. पिनकोड नंबर टाकायचा आहे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता. त्यानंतर ॲड्रेस लाईन 1मध्ये तुमची कॉलनी लिहा तरी चालेल. त्यानंतर ॲड्रेस 2मध्ये तुम्ही कुठले आहेत त्या जिल्ह्याचे नाव किंवा तुमचे पूर्ण ॲड्रेस, त्यानंतर तालुका, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर सिटी टाका आणि त्यानंतर स्टेट महाराष्ट्र. आणि तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा असेल तर पासवर्ड तुम्ही टाका.
रिपिटेशन तेच पासवर्ड पुन्हा टाकायचा आहे तुम्हाला. त्यानंतर क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. इथं दाखवत आहे मोबाईल नंबर और ईमेल ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे, म्हणजे आधीच ते एक्झिट झालेला होतं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलं, माहिती भरली. ठीक आहे, यूजर सक्सेसफुली ॲडेड. ठीक आहे, आता हे सक्सेसफुली ॲड झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा समोर आपण लॉग इन केलं, त्यानंतर पासवर्ड टाकलं. ठीक आहे, पासवर्ड टाकल्यानंतर यूजर नॉट फाउंड असं इथे दाखवत आहे. पुन्हा एकदा आपण टाकूया. मोबाईल नंबर चुकीचं झाला आहे, मोबाईल नंबर चेंज केलं. आता लॉग इन केलं, तर अशाप्रमाणे तुम्हाला एक आरोग्य दूत प्रोफाईल दिसेल. ठीक आहे, तर बघा या प्रोफाईलमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहू शकतो. जसं ॲडिशनल इन्फो आहे, फादर नेम, मदर नेम, नंबर ऑफ ब्रदर्स, नंबर ऑफ सिस्टर, नंबर ऑफ चिल्ड्रन्स. ठीक आहे, आता समजा वडिलाचे नाव, फादर नेम. ठीक आहे, आपण टाकूया फादर नेम. त्यानंतर मदर नेम आपण टाकूया. त्यानंतर नंबर ऑफ ब्रदर, जर एखादी भाऊ असेल तर तसं टाका, नसेल तर 0 म्हणून तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर नंबर ऑफ सिस्टर, असेल तर टाकायचा आहे नंबर, नसेल तर 0 टाकायचे आहे. ठीक आहे, अशाप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये माहिती पुटअप करायची आहे. तर आपण नंबर ऑफ ब्रदर्स 0 टाकले आहे, नंबर ऑफ सिस्टर 0 टाकला आहे, नंबर ऑफ चिल्ड्रन 0 टाकला आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली जात आहे आपण. खाली मेडिकल हिस्ट्री आहे, याच्यामध्ये म्हटलं आहे की बा एनी फॅमिलीज मेंबर्स हॅव शुगर डायबिटीज, यस आर नो. जर वडिलांना असेल तर यस लिहायचा, नाहीतर मग आयदर ऑर नाही. ठीक आहे, आता फादरला समजा डायबिटीज आहे म्हणून आपण यस लिहिलं आहे. ठीक आहे, म्हणजे फॅमिली मेंबरमधून जे वडील आहेत त्यांना डायबिटीज आहे, त्याच्यामुळे आपण फादरला काय केलं आहे, यस लिहिलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मदर, त्याच्यानंतर वाईफ, त्यानंतर ब्रदर, सिस्टर आणि चाइल्ड. ठीक आहे, म्हणजे कोणाला यामध्ये शुगर डायबिटीज आहे त्यांना आपल्याला असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आपण इथे फक्त वडिलांना शुगर आहे त्याच्यामुळे आपण यस केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा स्कॅन डॉक्युमेंट्स अँड अपलोड पेशंट हिस्ट्री. ठीक आहे, याच्यामध्ये आधार कार्ड फ्रंट अटॅचमेंट मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. फाईल चूज करायची आहे आणि आपलं आधार कार्ड फ्रंटमधलं टाकायचं आहे. त्यानंतर बॅक. आता बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला वेंडर रजिस्टर, बघा इथे अकोला जिल्ह्यातील काही वेंडर रजिस्ट्रेशन झालेले आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कोणाकोणाचे झाले आहेत आता याच्यामध्ये आपण बघूया. बघा वेंडर आहे आशीर्वाद प्रफुल्ल मनवर. ठीक आहे, प्रफुल्ल मनवर यांचा मोबाईल क्रमांक पण इथे शो करत आहे. ठीक आहे, ॲड्रेस त्यांच्या दाखवत आहे, याच्यामध्ये ॲड्रेस दाखवण्यात येत आहे जेटवान नगर रोड, खानदान, अकोला. ठीक आहे, बघा महाराष्ट्र. ठीक आहे, तर अशाप्रमाणे मग याच्यामध्ये यांनी काय केलं, आता अपॉइंटमेंट घेतलं. अपॉइंटमेंट जर तुम्हाला घ्यायची असेल एखाद्या डॉक्टरची, मग याच्यामध्ये मॅनेजमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, इथे क्रिएट ऑप्शन दिसत आहे, तिथे क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अपॉइंटमेंट तिथे किती वाजतापासून किती वाजेपर्यंत तो टायमिंग असेल या संपूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या उजव्या बाजूच्या कॉर्नरमध्ये 3 लाईन आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर वरती आरोग्य
दूत याचा सिम्बॉल दिसेल, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली ज्या ज्या गोष्टी आपण लोकांना प्रोव्हाइड फॅसिलिटी करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेल्या आहे. जसं आईज हॉस्पिटल आहे, ठीक आहे, आणि इतर गोष्टी. त्यानंतर बघा वेंडर दुसरा आपण पाहत आहोत, अंजर खान याचा ॲड्रेस आहे फतेमा हॉस्पिटल्स. त्याच्यानंतर कीर्ती अर्जुन है ना, श्री, असे पुष्कळ सारे वेंडर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ठीक आहे. तिथे त्यांना त्यांची सगळी माहिती आपण काय केलेलं आहे, अपडेट केलेली आहे. म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये बरेचसे हॉस्पिटल या आरोग्यदूत प्लॅटफॉर्मवर दाखविण्यात येत आहे, ठीक आहे ना. तर बघा लोटस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अकोल्याचे काही हॉस्पिटल आहे याच्यामध्ये दाखवतं. लँडमार्क आहे कॉम्प्लेक्स, गोरक्षण रोड हॉटेल वैभव, ओल्ड इन्कम टॅक्स स्क्वेअर अकोला, ठीक आहे. बघा अकोला जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम चालू आहे. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देत आहे. आता अशाच प्रकारचे संपूर्ण माहिती आपल्या नागपूर विभागामध्ये सुद्धा सुरू होणार आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर आता मी इथून काय करतो आहे, लॉग आउट करतो, ठीक आहे. लॉग आउट केल्यावर पुन्हा याच्यामध्ये मला काय दाखवेल, मोबाईल नंबर आणि पासवर्ड, ठीक आहे. तर अशाप्रमाणे ज्या कोणी आता उमेदवार आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम्स होत असतील की मला लॉग इन कसं करायचं, त्याच्यानंतर पासवर्ड काय टाकायचं, ठीक आहे, किंवा एखाद्याला आरोग्य कार्ड काढायचं आहे तर त्याला समजा काही प्रॉब्लेम्स जात असतील तर अशा पद्धतीने त्यांना काय करायचं आहे, या व्हिडिओला संपूर्ण पाहायचं आहे आणि पाहिल्यानंतर बारकाईने समजून लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि त्याला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर परिपूर्ण माहिती भरायची आहे आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी आहे आपल्यापर्यंत सीमित न ठेवता आपण इतरांना पण या सगळ्या गोष्टीचे वर्णन करून सांगायचे आहे, जेणेकरून समोरची व्यक्ती पण काय केलं पाहिजे, आरोग्य कार्ड काढले पाहिजे. आणि त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी स्वतःसाठी पण आहे ही सेवा आणि दुसऱ्यांसाठी पण सेवा आहे. त्याच्यामुळे सगळ्या देशवासींना आपल्याला काय सांगायचं आहे की आरोग्य कार्ड काढा आणि विविध प्रकारचे काय घ्या, लाभ घ्या. मग याच्यामध्ये दवाखाने स्पेशलिस्टी जे काही आहे ते पण याच्यामध्ये शो करणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स शो करणार आहे, त्याच्यानंतर डॉक्टर्सची संपूर्ण डिटेल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजा रुग्णवाहिका पाहिजे, रुग्णवाहिका पण इथे 24 तास उपलब्ध राहणार आहे. रक्तपेढीसुद्धा अवेलेबल राहणार आहे. त्याच्यानंतर काही टेस्ट असतील, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, ठीक आहे. म्हणजे संपूर्ण प्रकारच्या ज्या काही पॅथॉलॉजी टेस्ट आहे त्या संपूर्ण पॅथॉलॉजी टेस्टसुद्धा आपल्याला इथे शो करणार आहेत, ठीक आहे. आणि विविध प्रकारच्या तुम्हाला गोष्टी याच्यामध्ये दाखवणार आहेत. त्याच्यामुळे जे कोणी नवीन आरोग्य दूतसाठी अप्लाय करत असतील तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून घ्यावं आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची काम करावे, जेणेकरून लोकांना पण याचा फायदा करून घेता येईल, ठीक आहे. 120 रुपये तुम्हाला काय करायचं आहे, एका कार्डच्या मागे तुम्हाला पे करायचे आहे. 120 रुपयामध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन होईल आणि दरवर्षी तुम्हाला 120 रुपये देऊनच तुम्हाला जे कार्ड आहे ते बनवावं लागेल. आणि 120 रुपये कार्डमध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही आहे ही फॅसिलिटी तुम्हाला या आरोग्य कार्डद्वारे मिळणार आहे, ठीक आहे. ही जी सेवा आहे ही 1 वर्षासाठी व्हॅलिड राहील, ठीक आहे. 120 रुपये कार्डचे लागेल, त्याच्यासाठी 1 वर्ष तुम्हाला काय व्हॅलिड राहील हे कार्ड्स. आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही गोष्टी आमच्या आरोग्य कार्डद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे ते 20%, 10% ते 20%
आणि त्यावरील सुद्धा आमच्याकडून जेवढं तुम्हाला देता येईल त्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करूया. सर्वजण आपापल्या पद्धतीने इथे काम करूया आणि आपल्या या मोहीमला समोर नेऊया. सर्वांनी सहकार्य करा. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना शेअर करा आणि जर आपण व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. सर्वांनी सहकार्य करा. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना शेअर करा आणि जर आपण व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.